मला सगळं विचित्र चालू आहे. हो ना, जे काही चाललंय ते खूप विचित्रच चाललंय. म्हणून मी म्हणतो माझ्या मते तू निघावं. म्हणजे तू कर्फ्यू मध्ये अडकण्यापेक्षा घरी जावंस असं वाटतं मला. मला नाही वाटत असं काही होईल. झालं काय झालं? असं जर झालं तर तू इथे असताना तुझ्या काळजीपोटी माझं न्यूज कव्हर करण्यात लक्ष नाही लागणार का? म्हणून मी म्हणतो की इट्स बेटर निघा. निघा काय निघा, मी तुला तेच सांगते आलाप की मला नाही वाटत आहे असं इथे काही होईल. ऍक्च्युली म्हणजे तू म्हणतेस तसंही असू शकतं. राज्यात सगळं चांगलं चालू असताना का लागेल ना कर्फ्यू? ऍक्च्युली हो ना. हा मी एकदा कन्फर्म करतो. हा मी आलाप देसाई बोलतोय. हा मला सांगा की ती जी मला कर्फ्यूची टिप मिळाली होती ती खरी आहे का? काय? हा नो नाही नाही, त्या त्या टिपरला बोलवून घ्या तुम्ही. येस येस ओके. काय रे, काय झालं? वहिनी तू बरोबर होती. ती न्यूज फेक होती. मी तुला बोलले होते ना. त्या टिपरला जाऊन भेटावंच लागेल मला. त्याची चांगलीच हजेरी घे तुम्ही. आणि मी निघतो. आलाप, अरे ऐक ना. नाही नाही मी निघतो, खूप काम आहे मला. अरे थांब. खूप 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 काम आहेत. असं काय हा? हा आणि याच्या न्यूज. चला आपण आपल्या कामाला लागूया. एक्सक्यूज मी. तुम्ही त्या हा फोटो, या मुलीची नाव नोंदणी करायला मी तुमच्याकडे आले होते. हो हो आठवलं. हा फोटो मला बाहेर मिळाला. हा म्हणजे मॅडमने बाहेर कुठल्या तरी मुलाला दाखवला असेल. कुठल्या तरी मुलाकडे नाही, हा फोटो मला रस्त्यावर पडलेला मिळाला. रस्त्यावर? शक्यच नाही. आम्ही जोड्या जुळवून मुला मुलींना संसाराला लावतो, रस्त्यावर आणत नाही. ठीक आहे, मग तुम्ही तुमचा रेकॉर्ड चेक करून बघा ना. एकच मिनिट. नाही हो यात. तुम्हाला तुमच्या फाईल्स नीट सांभाळून ठेवता येत नाही? ऑफिस मधून फोटो बाहेर गेला कसा तेच तर कळत नाहीये. आम्ही खूप विश्वासाने तुमच्याकडे फोटो देतो आणि तुम्ही असं वागता? अहो असं कधी होत नाही हो. मग आता कसं झालं? बाबा तू धन्यवाद आहेस, तुला कोणी हरवूच शकत नाही. तुझी आई सोडून. राहू दे, मी सुद्धा तुझ्या समोर हात टेकले. आई तुला सांगते, बाबा असा काही खोकत होता ना की कोणाला पण वाटेल याला खरंच काहीतरी झालंय. आणि ती असिस्टंट सुद्धा आतमध्ये जाऊन थरथरत होती. अगं तेवढं करायलाच लागलं, त्याशिवाय ती असिस्टंट आत गेली नसती ना. आणि बाबा ती स्वतः आत जाऊन ग्लासभर पाणी प्यायली. ए पण बाबा तू पाण्यात विरघळवायला ती कसली गोळी दिली होतीस ते सांग ना आईला. कसली गोळी रे? अगं ती पाचकची गोळी असते ना, ती दिली होती. ती पटकन विरघळत नाही. तुला माहिती आहे अमृता, आमचं नशीब किती बलवत्तर होतं. नेमका तो लॅपटॉप सुरू होता, तो जर बंद असता ना तर सुरू करायसाठी त्या असिस्टंटला परत बाहेर बोलवायला लागलं असतं, पासवर्ड वगैरे विचारायला. हो बाबा, आणि तिने तुला बघून थरथरत पासवर्ड दिला सुद्धा असता. तुझी काय स्तुती करून मला लाजवते जुरिया. तुम्ही दोघं बाप लेक काय काय कराल ना हे त्यालाच ठाऊक. प्राजक्ता वहिनीचा कॉल आलाय. तुला हा काय?
बघ ना त्या काय म्हणतात. घे फोन. हो. सुई, डोंट वरी, उचल आणि बोल काय म्हणतात बघ. हॅलो. हॅलो जुई, प्राजक्ता बोलते. हा वहिनी बोला ना. तुला आश्चर्य वाटलं असेल ना माझा कॉल बघून? हो म्हणजे नाही. असू दे ग, अशी गडबडून जाऊ नकोस. बरं ऐक, तू आता फ्री आहेस का? हो पण का वहिनी, काय झालं? तू आणि तुझे बाबा मला येऊन भेटू शकता? आत्ता? हो आत्ताच. मला काहीतरी महत्वाचं बोलायचंय. हो भेटतो, पण कुठे? घरीच. घरी? हो घरीच. तुम्ही या, मग मी सांगते. ठीक आहे. बरं ऐक ना, हा हा बोला ना वहिनी. आलापला ह्यातलं काहीच सांगू नकोस. म्हणजे तुम्ही येण्याचा विषय तो घरी काढेल आणि आई पुन्हा चिडते. तुम्ही डायरेक्टच या. तुम्ही आलात की आपण बोलूच. हो ठीक आहे. बाय. काय झालं ग? बाबा, प्राजक्ता वहिनीने तुला आणि मला त्यांच्या घरी बोलवलंय. काय? कशाबद्दल? ते काहीच बोलल्या नाहीत. घरी ये मग बोलू असं बोलल्या. बाबा, काय बोलायचं असेल त्यांना? आता ते तिथं गेल्याशिवाय कळणार नाही ना बाळा. चल आपण जाऊन बघूया त्यांचं काय म्हणणं आहे. जुई, बाबा चल, माझं आवरलंय, आपण निघूया. आधी मी काय सांगतोय ते ऐकशील जरा. आय नो मी घाई घाई करतेय, पण आलापच्या बहिणीने आपल्याला का बोलवलंय याची मला उत्सुकता पण आहे आणि तेवढीच भीती सुद्धा आहे. भीती? भीती कशासाठी? उलट मला तर वाटतंय की आपण तिथे गेल्यावर हे सगळं प्रकरण सॉल्व्ह होणार आहे. एक मिनिट. आपण म्हणजे? तू, मी आणि जुई. आई, तू पण येणार आहे? हो. अमृता माझा ऐक. मला वाटतं तू तिथे येऊ नयेस. का? हे बघ, तिथे काय होणार आहे हे आत्ता आपल्याला कोणालाच काही माहिती नाहीये. तू तिथे आलीस, प्राजक्ता तिथे आहेतच. त्या काहीतरी उलट सुलट बोलल्या, शब्दाला शब्द वाढून भांडणं सुरू झाली तर मग परिस्थिती पूर्णपणे हातातून निघून जाईल आपल्या. आणि भांडण न होण्याची जबाबदारी मी घेतली तर? म्हणजे मी तिथे जाऊन आलापच्या आईची माफी मागणार आहे. आई? हो जुई, तुझ्यावरच्या प्रेमापोटी इतके दिवस मी या नात्याला विरोध केला, पण आता हे नातं पूर्णत्वास नेण्यासाठी एवढं तरी मी करूच शकते ग. आई, हे अरे ऐका, हा मायलेकीचा मिलाप जरा थांबवा. बाबा. काय बाबा, मी जे सांगतोय ते महत्वाचं आहे, ते आधी ऐक. मला असं वाटतं की आपण पटकन आलापच्या घरी जाऊया, जी काय असतील ती बोलणी करूया आणि लवकरात लवकर आपल्या घरी परत येऊया. पण बाबा असं का? अरे का काय बाळा, 8:30 वाजता अमावस्या संपते. त्याच्या आधी जर आपण आलापच्या घरातून बाहेर नाही पडलो आणि अमावस्या संपली तर आपलं कुठलं रूप दिसणार आहे तुम्हाला माहिती आहे. बाबा, ही अमावस्या रोज का नसते रे? कारण तसं असतं तर आयुष्य सरळ आणि सोपं झालं असतं. आणि बाळा, आयुष्य कधीच सरळ आणि सोपं नसतं. मी माधव देसाई
हे सांगू इच्छितो की माझी नात स्वरा गंधार देसाई हिला काय ग शाळेला जायला उशीर का झाला? माझे काही चूक नाही हा काका. ए बरोबर बोलतीये ती ती बरोबर 8:30 वाजताच तयार झाली होती शाळेत जायला. पण आपलं घड्याळ पाणी पितय 10 मिनिट मागं पडलंय. आता सुद्धा बघ 8 वाजलेत पण त्या घड्याळात 7:50च दिसतंय. एवढंच? अहो मग सेल बदलून टाकायचे होते. 2 दिवस झालेत गंधारला सांगतोय मी सेल आणायला आणि 2 दिवस झाले तो प्रामाणिकपणे विसरतोय. मीच आणले असं तर बरं झालं असतं. त्यामुळेच मी माझ्या सहीनं पत्र देतोय ना स्वराला उशीर का झालाय त्याबद्दल. बरं मी येताना आणतो किंवा दादाला कॉल करून सांगू का येताना आण म्हणून? गंधारने ना हा आणले. अरे हे ड्रेसिंग टेबल सकाळी आले त्याला अजून त्याच्या बेडरूम मध्ये नेता येत नाही. ते तुला सांगतो मेट्रोचं काम आणि गंधारला सांगितलेलं काम कधी पूर्ण होईल कोणीच सांगू शकत नाही. बरं बरं मी आणतो येताना. तुम्ही फक्त इकडे सही करून टाका. हा, दे. अरे वा तू काय सेलची एकदम होम डिलिव्हरी मागवलीस की काय? बस मी बघतो कोण येते. काका थांबा मी बघते. जिथं कमी तिथं मी असं म्हणून ही जी काय धावते ना हे फार चांगलं आहे. अरे जुईताई काका काकू या ना घरात. आला तेरा पिया घर आया. हो बाबाजी. हाय लिटिल प्रिन्सेस. हाय. तुम्ही बसा हा. मी तुमच्यासाठी पाणी आणते. बसा बसा. जुई काकू आज आपण न्यू गेम खेळूयात. ओके. जुईल्या ते समोरचं घड्याळ आहे ना त्याच्याकडे लक्ष ठेवायचं. आपण ज्याच्यासाठी आलोय त्याच्याकडे लक्ष देऊया का प्लीज? आला. अरे ही येणाऱ्या वादळाची धोक्याची सूचना आहे की वादळ ऑलरेडी आलंय? काकू हे सगळं राहू द्या मी करते. अगं नको तू सारखी कामच करत असतेस. काकू पण आता राहू द्या तुम्ही बाहेर जाऊन बसा. अगं बसून बसून कंटाळा येतो ग म्हणून काम करते. पण तुम्हाला बाहेर जावंच लागेल. बाहेर जुईताई आल्या आहेत ना? जुई हो त्या नाही का मी जेव्हा हरवले होते ज्यांनी मला घरी आणून सोडलं त्या जुईताई. जुई आपल्या घरी आलीये? हो आणि त्यांचे आई वडील पण आले त्यांच्या सोबत. काय? हा म्हणून तर मी म्हणाले ना तुम्ही बाहेर जाऊन बसा त्यांच्याशी गप्पा मारा. नाश्त्याचं काय ते मी बघते. जा तुम्ही. काकू काका एक मिनिट. जुई जरा बोलायचं होतं तुझ्याशी. स्वरा मी एकच मिनिटात येऊ चालेल? परमिशन मागतेस म्हणून ओके. थँक्यू. आजी आपण होणाऱ्या जुई काकूला आपल्या घरी स्टे करायला सांगायचं का? आलाप काकाला मी सांगते. आला हे काय आहे? आई हे बघ याच मालती तुझ्याप्रमाणेच आम्हाला सुद्धा हे सगळं नवीनच आहे ग.
काकू मी बोलू का? ऍक्च्युली प्राजक्ता वहिनींनीच आम्हाला बोलवलंय. प्राजक्तानी? हो म्हणजे त्यांचा तसा फोन आला होता. प्राजक्ता कुठे? ती कोमल मावशीच्या रूम मध्ये आहे. थांबा मी तिला घेऊन येतो. नको, मी बघते. होणारी जुई काकू, चल आपण पुढचा गेम खेळूयात. सुई प्लीज. स्वरात आलेच हा. सुई हे सगळं नेमकं काय चाललंय? आलापर्यंत मलाही काही माहित नाहीये. वहिनीने कॉल केला आणि यायला सांगितलं. तू मग मला का नाही बोललीस? अरे वहिनींनीच तसं सांगितलं की आलापल्या यातलं काही सांगू नको. सुई काहीतरी गडबड आहे. फोनवरचं वहिनींचं बोलणं मला पॉझिटिव्ह वाटलं आला. का म्हणूनच तर म्हणतोय की गडबड आहे. हे बघ, आपल्याबद्दल वाईट बोलणारा माणूस जर आपल्याबद्दल गोड बोलू लागला ना तर समजून जावं की काहीतरी गडबड आहे. आला काही होणार नाही, तू नको काळजी करूस. हे बघ, आता वहिनी बाहेर आल्यानं की या सगळ्या प्रकरणाबाबत मी त्यांची माफी मागेन. मग सगळा गुंता आजच सुटेल. पण हे सगळं ना 8:30च्या आत व्हायला हवं, नाहीतर त्याच गुंत्यात आपणच अडकू. आई प्राजक्ता, हे काय चाललंय? आई अहो ऍक्च्युली मी ही कोमलची रूम आवरायला आले होते, पण तिने ऑलरेडी आवरून ठेवलीये. प्राजक्ता, घर चांगलं ठेवण्याकडे एवढं लक्ष देतेस, मग आपल्या घराला दृष्ट लावणाऱ्या माणसांना का बोलवलंयस? म्हणजे मला नाही कळलं. बाहेर जुई आणि तिचे आई वडील आले आणि मला असं कळलंय की तू त्यांना फोन करून बोलवलंयस. हो आई, ऍक्च्युली मीच त्यांना फोन करून बोलवलंय. अगं पण कशासाठी? मला खूप महत्वाचं बोलायचं. काय बोलायचंय? आई, तुम्हाला तुमच्या फाईल्स नीट सांभाळून ठेवता येत नाही? ऑफिस मधून फोटो बाहेर गेला कसा तेच तर कळत नाहीये. ते काय मला माहित नाही? मी इथे ज्या दिवशी आले होते त्या आठवड्याभराचं मला सीसीटीव्ही फुटेज दाखवा, मग आपल्याला कळेल काय झालंय ते. अहो असं मी तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज नाही दाखवू शकत. मग तुमचा फोटो देऊ शकता का मला? माझा फोटो? तुमचा फोटो आणि हे सगळं मी जाऊन न्यूज वाल्यांना दाखवते. दांडेकर विवाह मंडळाचा हलगर्जीपणा या हेडलाईन खाली तुमचा फोटो असेल. अहो नाही नाही, असं करू नका. त्यापेक्षा आपण सीसीटीव्ही फुटेज चेक करूया. गुड. मी आले होते त्या दिवशीचं फुटेज कुठे आहे? अहो नेमकं त्या दिवसाचं सीसीटीव्ही फुटेज नाहीये. अहो किती गडबडीचा कारभार आहे तुमचा. अहो प्लीज जरा शांत व्हा. अहो कशी शांत होऊ? एक मिनिट. एक ही या मुलीची नाव नोंदणी कोणी केली? हा, ही आणि हिचा भाऊ आला होता. या मुलीला कुणी भाऊ नाहीये. अहो असं कसं? ती तिच्या भावासोबतच आली होती. ठीक आहे, ती भावाबरोबर आली होती ना? मग ती ज्या दिवशी आली होती त्या दिवशीचं मला फुटेज दाखवा. बरं दाखवते. तुम्ही आलेला त्याच दिवशी ती आलेली बहुतेक, कारण ती आलेली त्या दिवशीचं सुद्धा सीसीटीव्ही फुटेज गायब आहे.
म्हणजे आम्ही दोघी एकाच दिवशी आलो होतो. हो, तेव्हा पण आणि आज पण. आज पण म्हणजे अहो, ही मुलगी आत्ताही काही वेळापूर्वी आली होती.